आहोत आणि गोलंदाजी मार्कवर अक्षयला देखील आपण पाहणार आहोत. चला 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव 24 चेंडूचा असणार आहे आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी सलामीची जोडी संदीप आणि विनोद आपण पाहतोय. चला चला वेळ वाया घालवू नका, वेळ फार घेत आहे आपण. आता तुमच्यासाठी खास करून टायमर सेट केला जाईल याची दक्षता घ्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ वाया घालवायचा नाही आहे याची देखील दक्षता घ्या. चला सामन्याला सुरुवात होते. इथे पहा पहिलाच बोडा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पहिलाच चेंडू मात्र इथे निर्धाव टाकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा वेळ जर कमी असला तर आपल्याला अंतिम सामना हा 1 ओव्हरचा खेळवावा लागेल याची दक्षता घ्या. आयोजकांनी देखील विनंती आहे की आपण वेळेमध्ये सर्व संघांना आपण या ठिकाणी प्राचारित करायचं आहे. सर्वांना कॉल करून सांगा की वेळेमध्ये ही स्पर्धा साकार होणार आहे. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट पासून काही संपर्क होत नाही तोपर्यंत घोषित क्षेत्रामध्ये जात असताना इथे मात्र अकाउंट ओपन होत आहे 1 या धावसंख्येने. धावसंख्या बिनगडी बाद 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने संघाचा अकाउंट ओपन होतोय. स्ट्राईकवरती संदीप आहे, नॉन स्ट्राईकला विनोद आहे. मागचा सामना जर आपण पाहिला, चला जसा वेळ भेटेल तशी चर्चा करूया. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 1 धाव काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकलाय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होणार. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा इथे तुम्हाला कराव्या लागतील. आतापर्यंत फक्त 3 चेंडू झालेत आणि 3 धावा इथे खर्च केल्यात अक्षयने. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच मात्र इशारा देत आहेत. व्हाईट बॉलची घोषणा इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर झाली. धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील आणि त्यासाठी मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे पहा लोअर फुलटॉस चेंडू गाव कॉर्नरच्या दिशेने येत असताना क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत मात्र 2 धावेने भरवते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 6 या आकड्यावरती. पहा अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू अक्षयचा. इथे पहा लोअर फुलटॉस चेंडू आणि पंच मात्र इशारा देत आहेत. नो बॉलची घोषणा इथे होत असताना अतिरिक्त 1 धावेने संघ पुढे सरकणार आणि फ्री हिटची संधी. व्हाईट प्लस वन. चला 2 धावा. नो प्लस 1. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर. धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजूनही या 2 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. इथे बा मोठा फटका मारायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन होत नाही. आउटर एज मात्र घेतली जाते आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो कुठली धाव मात्र घेत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना अजूनही शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकातील. हा चेंडू जर इनसाइड आउट जर खेळला असता तर नक्कीच चौकार केला असता. परंतु म्हणून मगासपासून मी सांगतोय की बुद्धिमत्तेचा क्रिकेट खेळा. मागचा सामना जर आपण पाहिला त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता कुठल्या प्रकारची वापरता आली नाही. इथे पहा मोठा फटका. आता पहा जशा पद्धतीने मी सांगितलं की त्या पद्धतीने बुद्धिमत्तेचा वापर केला गेला आणि मोठा फटका येत असताना इथे मात्र षटकार येतोय आणि धावसंख्येत मात्र 6 धावेने भर. धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 षटकानंतर धावसंख्या 1 गडी बिनगडी बाद 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा मागचा सामना आपण पाहिला 6 चेंडू 7 धावेंची गरज.
आणि यजमान संघ खेळत असताना कुठल्याही प्रकारची बुद्धिमत्तेचा वापर केला नाही. नॉन स्ट्राईक रेंजवरती ज्या खेळाडूच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते त्या खेळाडूला शेवटच्या चेंडूपर्यंत नॉन स्ट्राईकवरती ठेवलं आणि त्याचा भुगदंड मात्र इथे भोगावा लागला VR स्पोर्ट्स विरळे या संघाला आणि ते मात्र या स्पर्धेतून बाद झाले. म्हणजे महत्त्वपूर्ण सामना होता. सामना जर जिंकले असते तर उपांत्य फेरीमध्ये गेले असते, परंतु तसं काही मैदानामध्ये घडलं नाही. म्हणजे या 4 ट्रॉफीतली एक ट्रॉफी तर मिळाली असती, यात मात्र तीळ मात्र शंका नव्हती. चला असो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. क्रिकेटमध्ये आपण भाग्यीत करू शकत नाही. एका चेंडूमध्ये 13 धावा होताना पाहिल्यात, एका चेंडू 17 धावा होताना पाहिल्यात, एक चेंडूमध्ये 1 धाव न होताना पाहिली आहे, 6 चेंडूत 1 धाव न होताना पाहिली आहे, परंतु 6 चेंडू 7 धावा डिफेंड झाल्यात. चांगली संकल्पना, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला गोलंदाजी मार्गवर दत्ता आपण पाहतो. वैयक्तिक पहिल्याच संघाकडून दुसरं षटक. इथे पहा मोठा फटका बिगिट केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धावसंख्येसाठी, धावसंख्येत मात्र 6 धावेने भर होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, धावा मात्र होत आहेत 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या मात्र बिनगडी बाद 20 धावसंख्या इथे पाहिली गेली आहे. विनोदने आल्या आल्या आपल्या इरादे मात्र स्पष्ट केले आहेत. जशी मात्र स्ट्राईक मिळाली आणि तिथे मात्र मोठा फटका येत असताना विनोदच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे बा पुन्हा एकदा मोठा फटका मारा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडलाय. तोपर्यंत 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते, धावा मात्र 22 या आकड्यावरती इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजी मार्गवर. इथे पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती, मात्र त्या संधीच होणं करता आला नाही. ते मात्र थोडीशी गफलत झाली आणि झेल मात्र सुटला आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतर 2 धाबा, त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. इथे पहा अतिशय देखणा फटका येतोय आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द बार. 6 धावसंख्येसाठी, धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, धावा मात्र होत आहेत 28 धावा इथे वाकडा इथे पाहायला मिळेल. बिनगडी बाद 28 धावसंख्या इथे पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे, म्हणजे अजूनही 14 चेंडूचा खेळ अनिशेष आहे, म्हणजे 50 ही धावसंख्या होऊ शकते. इथे पहा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा चेंडू हवेत आहे, झेल घ्या असं कुठलाही कॉल मात्र दिला जात नाहीये. आणि इथे पहा मैदानामध्ये काय घडतंय. म्हणजे नेहमी आपण म्हणत असतो ना, पकडो कॅच जितो मॅच. इथे मात्र पकडो कॅच नाही, छोडो कॅच जितो मॅच अशी परिस्थिती आहे. आणि कुठल्याही प्रकारचं कॉलिंग दिलं जात नाही. ते झेल मात्र सोडलाय आणि झेल सोडलाय का मॅच सोडली आहे हे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. चला पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. इथे बा पंच मात्र इशारा देतात, व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकला जाईल. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, धावा मात्र होत आहेत 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. इथे बा अतिशय देखणा फटका येतोय, झेलची संधी आहे का, आणि मात्र झेल मात्र सुटलाय आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. पंच मात्र इशारा देत आहे 6 या धावसंख्येसाठी. धावसंख्या मात्र 6 धावेने भर होते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल, अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज विनोदच्या बॅटमधून 3रा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते, आता मात्र फक्त धावा मात्र 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 18.5च्या सरासरीने या धावा काढण्यात यशस्वी झालेत. चला वेळ वाया घालवू नका. वेळेचं फार बंधन आहे, वेळ वाया घालवू नका.
चला वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक. दीपक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पाहिजे दीपक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धाबांचा डोंगर उभा झालाय म्हणजे 31 धाबा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि धावसंख्येत एका धावेने भर झाली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 38 धावसंख्या इथे पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. चला मॅचला सुरुवात करा. वेळ वाया घालवू नका. वारंवार विनंती करतो की आपण वेळ वाया खूप घालवताय. इथे पहा अतिशय देखणा फटका. इथे मोठा फटका येत असताना आणि इथे मात्र चेंडू चाललाय आउट ऑफ द पार 6 धावसंख्येसाठी. आणि ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला गेलाय. आणि या 6 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लावत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदीपच्या बॅटमधून. इथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 44 धावा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सकाळपासून 50 पार झालेली नाहीये. म्हणजे आता होईल का हे आपल्याला पाहावं लागेल. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेलची संधी आहे आणि झेल मात्र सुटला आहे आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4 धावसंख्येसाठी. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र आता 48 धावा. म्हणजे आजच्या दिवसातील उच्चांक होईल का हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. कितीपर्यंत धावसंख्या होतील. जवळजवळ 60च्या आसपास होतील का. इथे पहा अतिशय देखणा फटका. पेंडू चाललाय आउट ऑफ द पार. जातोय की काय आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. आणि पंच मात्र इशारा करतायत 6 धावसंख्येचा. धावसंख्येत मात्र 7 धावेने भर. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अशा पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. चला धावसंख्या मात्र अर्धशतक पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 54 या धावसंख्येवरती मात्र संघ गेलाय. त्यापर्यंत उच्चांक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार 6 धावसंख्येसाठी. अशी जर तुम्ही गोलंदाजी कराल तर मोठे फटके मात्र संदीप कडून जरूर येणार. त्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 षटकार 4 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. म्हणजे चांगली सुरुवात इथे करत असताना म्हणजे जी सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील गोड होतो. चला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. धावसंख्येत एका धाब्याने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 61 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 3 षटकानंतर धावसंख्या 61 पाहायला मिळत आहेत. म्हणजे या 3 षटकामध्ये 7 षटकार आलेत. विनोदच्या बॅटमधून 3 षटकार आणि संदीपच्या बॅटमधून 4 षटकार. अजून 1 षटक आता बाकी असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ अनिशेष आहे. तर पाहायचंय 6 चेंडूमध्ये कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला लगेच गोलंदाज आपण रेडी व्हा. वेळ वाया घालवू नका. चला वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक स्लॉग ओव्हरचे षटक हाताळण्यासाठी प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर पाहायचं प्रथमेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हे षटक तर 4 ते 5 धाबाचा आला तर कुठेतरी 60 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 15च्या सरासरीने धाबा काढायला यशस्वी झाले आपण म्हणू. परंतु का क्रिकेट आहे. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे आतापर्यंत धाबा मात्र 61 झाल्यात. म्हणजे 60 धाबा पूर्ण केल्यात. 61 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. 70-75 धावा होतील का. इथे पहा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि मात्र टप्पा पडल्यानंतर
अगोदरच बॅट मात्र इथे फिरवली होती, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या बघता आणि बघता बिनगडी बाद 61 धावा. चांगली गोलंदाजी या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे पहा मोठा फटका, विकेट केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द बार. 6 धावसंख्येसाठी धावसंख्येत मात्र 6 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 67 धावा, बिनगडी बाद 67 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे बा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे आणि झेल मात्र पकडला गेलाय आणि गडी क्रमांक पहिला इथे विनोदच्या रूपाने बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज सतीश धामणकर पाहायचा आहे कशा पद्धतीने धावा काढण्यात यशस्वी होईल. अजूनही शेवटचे 3 चेंडूचा खेळ आणि शेष आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहे, म्हणजे चांगली आतापर्यंत 3 चेंडू ठाकलेत आणि 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि एक गडी बाद करण्यात देखील यशस्वी झालाय तो, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणा. अजूनही शेवटचे 3 चेंडू आहेत, टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे आणि इथे पहा स्वतः गोलंदाज मात्र झेल पकडतोय. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सतीश देखील इथे बाद होऊन तंबूच्या दिशेने रवाना झालाय. शून्यावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय, अजितला आपल्याला पाहावं लागेल. अजित पाहायचं आहे, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हॅट्रिकची संधी प्रथमेशला आपल्याला पाहायचंय. हॅट्रिक होईल का, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का, हे आपल्याला थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. प्रथमेश पाहायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी, 4 चेंडू हाताळले, 2 गडी बाद केले, 6 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा व्हाईट बॉलची घोषणा केली जाईल. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धावसंख्या 68 धावा, 68, लॉस ऑफ 2 विकेट आणि 68 धावा. इथे पहा मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता, तेच तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रथमेशचं कौतुक केलं पाहिजे, चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळली आहे. 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. इथे पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक क्रमांक 4 संपतंय. पहिल्या डावानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 68 आणि 69 धावांचं लक्ष मात्र इथे ठेव गेलंय. 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. चला लगेचच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. चला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर, आपण लगेच मैदानामध्ये उतरा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम मीटिंग करू नका. वारंवार विनंती आहे की ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स गोडोली आपण टीम मीटिंग करायची नाहीये. चला लगेचच मैदानाच्या बाहेर या आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर. चला यानंतर श्री रवळनाथ 11 शिराळे वारून विपक्ष लक्ष्मण 11 जांभूर, दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती की आपण टॉससाठी यायचं आहे. श्री रवळनाथ 11 शिराळे वारुळ विपक्ष लक्ष्मण 11 जांभूळ, दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती की आपण टॉससाठी या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर, आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. चला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी लगेच मैदानामध्ये उतरा. वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजक आम्हाला कळवत आहेत 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण लावणं बंधनकारक आहे. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. चला टॉससाठी या. श्री रवळनाथ
11 शिराळे वारुळ विपक्ष लक्ष्मण 11 जांभूर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्या. चला आयोजक कमिटी टॉस करून घ्यायचा आहे. चला टॉस करून घ्या. आयोजक कमिटी टॉस करून घ्यायचा आहे. दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री रवळनाथ 11 शिराळे वारुळ विपक्ष लक्ष्मण 11 जांभूर ह्या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. तुषारजी पाटील तुळशीरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नाणेफेक केली जाते दोन संघामध्ये. श्री रवळनाथ 11 शिराळे वारुळ विपक्ष लक्ष्मण 11 जांभूर. चला टॉस इथे जिंकला आहे. चला लक्ष्मण 11 जांभूर या संघाने टॉस जिंकला आहे आणि आपला निर्णय लगेचच कळवा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ वाया घालवू नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आपला निर्णय कळवा. लक्ष्मण 11 जांभूर आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आपला निर्णय कळणं आम्हाला गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेचच चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चला दत्ता पाटील आणि मोहित पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळेल. चला दादा निलेश दादा निलेश आणि वैभव चला थोडंसं बाजूला व्हा. चला मोहित आणि दत्ता ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. पहा क्रिकेटवरती किती प्रेम आहे. नन्ना मुन्ना जादूगार आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझा मुलगा देखील लेझर क्रिकेट खेळतो. तो पण म्हणतो पप्पा मला पण यायचं आहे परंतु इथे आल्यानंतर लहान मुलं खूप त्रास देतात. त्यामुळे त्याला म्हटलं बाबा घरीच राहतो घरीच चांगला आहे. लाईव्ह मॅच बघ. चला मोहित स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला दत्ता आणि गोलंदाजी मार्गवर प्रसादला आपण पाहतोय. इथे बा पहिला चेंडू मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 या धावसंख्येसाठी. पहिल्या चेंडूवर इरादे मात्र स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळते 4 या धावसंख्येवरती. चला जे आतल्या मैदानाच्या बाजूला जे फुटबॉलचं मैदान आहे ते जे खेळाडू बसलेत त्यांनी थोडंसं बाहेर या कारण ती जागा आपली नाही आहे. नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या. 5 मिनिटांमध्ये आपण बाहेर या आणि कुठेतरी बाजूला सावलीला बसा. चला पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. चला बसा तुम्ही पण खेळू नका. चला खेळाडूंना विनंती आहे की आपण जे फुटबॉलच्या मैदानामध्ये आहात तुम्ही बाहेर या. आयोजक आम्हाला कळवत आहेत नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. 5 मिनिटांमध्ये बाहेर यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि इथे पहा टप्पा 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 चौकार येत असताना बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार. पहा तुम्ही जर षटकार चौकार मारू शकता तर आम्ही देखील मारू शकतो. इथे पहा मैदानामध्ये प्रात्यक्षिक उत्तर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मोहितच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर प्रसादला आपण पाहतोय. मोठी धावसंख्या आहे. 69 धावांचा पाठलाग करतायत.
इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. 4 या धावसंख्येवरती. धावसंख्ये 4 धावेने वर. बॅक टू बॅक 4 चेंडूवर 4 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मोहितच्या बॅटमधून. पहा फलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ असा आहे, क्रिकेटमध्ये हारलो तरी विजय आणि जिंकलो तरी विजय. म्हणजे फक्त तुमचा खेळ मात्र चांगला झाला पाहिजे आणि त्याचाच उत्तर आपल्याला पाहायला मिळते मोहितच्या बॅटमधून. इथे अतिशय देखणा फटका येतोय. बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार आणि ते मात्र पंच इशारा देत आहेत वन बाउंस सीमा पार. म्हणजे आता मात्र 5 चेंडूवरती 5 चौकार इथे मारण्याचा विक्रम आतापर्यंत मोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला आणि मोठा फटका येत असताना आपण पाहतोय 5 चेंडूवरती 5 चौकार इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी मोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 69 धावा आम्ही देखील काढू शकतो याचं प्रात्यक्षिक उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. पुरेपूर पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे पंचांच्या डावीकडून. इथे पहा चेंडू हवेत आहे आणि झेलची संधी आणि झेल मात्र पकडलाय. अतिशय चांगला झेल इथे पकडला जातोय आणि मोहित याची खेळी संपुष्टात येते. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 5 चेंडूवरती 5 चौकार मात्र मोहितच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर तंबूच्या दिशेने रवाना होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हा फटका देखील व्यवस्थित कनेक्ट जर झाला असता तर मात्र कुठेतरी आपल्याला मैदानामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु झेल झाला आणि मात्र बाद होत असताना मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लक्ष्मण 11 जांभूळ या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल लगेच आपण मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे याची दक्षता घ्या. चला नवीन फलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. वीस धाव संख्या पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात. जशास तसं उत्तर इथे देत असताना मोहित क्रीजवरती पाहिजे होता परंतु मोहित इथे मात्र बाद झालाय. इथे पहा लोअर पुलटो चेंडू मात्र आउटर एज घेतली आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि तू चल मी आया अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दत्ता देखील पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना झालाय. 2 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. अजूनही 17 चेंडू आणि 49 धावेची गरज आहे. 17 चेंडू 49 धावा म्हणजे क्रिकेट आहे. अजून 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकात होऊ शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण भाग्येत करू शकत नाही. कुठलाही संघ मात्र विजयी होऊ शकतो. 69 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. फक्त 2 मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये पकड निर्माण होईल यात मात्र तीळ मात्र शंका नसणार. चला नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. दीपक पाहायचा आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवनाथला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दीपकला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला सौरभ. इथे पंच मात्र इशारे देतात. व्हाईट बॉलची घोषणा होते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकत असताना नवनाथ आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मात्र यष्टीरक्षक अपलत करतोय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्येत 1 धावेने भर झाली आहे.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने मात्र कुठला फरक पडणार नाही आहे. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. पुन्हा एकदा एकच धाव इथे येत असताना नवनाथचे अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. तर पहा या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावा होऊ शकतात. डावखुरा फलंदाज आहे सौरव. आपण पाहतोय 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये शिरकत निर्माण करू शकतो. यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. चला सौरभ स्ट्राइक वरती आहे. डावखुरा फलंदाज मोठा फटका मारावा लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत न्यावं लागेल. इथे पहा चेंडू चालला या कोशिश क्षेत्रात म्हणजे 2 धावेने संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 25 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा चेंडू आहे म्हणजे मोठा फटका येणं गरजेचं आहे. चला दीपक पाहायचा आहे. इथे पहा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव इथे मिळणार आहे आणि एका धावसंख्येने संघ मात्र पुढे सरकला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13च्या सरासरीने इथे धावा काढल्या जात आहेत. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. विजयापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला 69 धावांचा पाठलाग भला मोठा डोंगर आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 षटकांमध्ये 26 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. आणि खरं तर म्हटलं तर मोहित पाटील जर क्रीजवरती असता तर मात्र आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु मोहित पाटील हा लवकर बाद झाला. 5 चेंडूत 5 चौकार त्याने लगावले. इथे पहा लोअर फुटो चेंडू झेलची संधी आहे आणि झेल मात्र सुटला आहे. तोपर्यंत 1 धाव केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण होते आणि 2 धावसंख्येने संघ पुढे सरकला जातोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 28 धावा. 2 गडी बाद 28 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 29 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने कुठलाही फरक पडणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ अनिशेष आहे आणि धावा मात्र आपल्याला कराव्या लागतील. खरं तर 40 धावसंख्या कराव्या लागतील. 10 चेंडू 40 धावा. इथे पहा मोठा फटका येतोय. विकेट केलाय की काय. चेंडू हवेत आहे. एलिव्हेशन कमी आणि क्षेत्ररक्षक मात्र झेल मात्र पकडतोय आणि गडी क्रमांक 3 इथे बाद होत असताना सौरभच्या रूपाने 3 गडी बाद. धावसंख्या 29 धावा. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. अक्षयला आपण पाहू शकाल तर पाहायचं अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 9 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. इथे पहा अतिशय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू घोषित क्षेत्रात बाईच्या स्वरूपात मिळते. धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता मात्र 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अनिशेष आहे. इथे पहा मोठा फटका मारायचा होता. चेंडू पाहायचे. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा बार. 4 या धावसंख्येसाठी. धावसंख्येत मात्र 4 धावेने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र होत आहेत 34 या आकड्यावरती जात असताना पाहायला मिळते.
अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील पाहायचं आहे शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु एकच धाव इथे मिळेल. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 6 चेंडू 34 धावा. चला नवीन गोलंदाज. चला यानंतर टॉस मात्र लक्ष्मण 11 जांभूर संघाने टॉस जिंकलाय. जशी मॅच संपेल तसं लगेचच आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी श्री रवळनाथ 11 शिराळे वारुळ या संघाला आणि आपण देखील आपली सलामीची जोडी सज्ज ठेवा. विनोद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पहा गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकत असताना आता मात्र 5 चेंडू 34 धावेची गरज. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र विनोद निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. इथे पहा पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनोदने फलंदाजी देखील चांगली केली होती आणि इथे पहा जेलची संधी आहे परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. कुठली घाई केली जात नाही. जवळजवळ विजयाच्या दिशेने जात असताना संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर हा संघ. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला फक्त औपचारिकता उरली आहे. निर्धाव चेंडू झालाय. पुन्हा एकदा निर्धाव व्हाईट बॉल ची घोषणा होते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या मात्र 37 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा होते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्येत एका धाव्याने भर झाली. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र 38 धावा. इथे पहा फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र इथे मात्र संघ मात्र विजयी होतोय. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर हा संघ मात्र विजय झालाय आणि पुढच्या फेरीमध्ये इथे दाखल झालाय. चला लक्ष्मण 11 जांभूर आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला नवीन मॅच फ्रेश मॅचला सुरुवात होईल.